पण चांगलं चाललंय. नाही, अमित ठाकरे वळूयात पुढच्या बातमीकडे. गेल्या काही दिवसांपासून भाजपवर नाराज असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नाराजीचा प्रत्यय आज पुन्हा आला. हुतात्मा स्मृती दिनाच्या निमित्तानं आज सकाळी झालेल्या अभिवादन कार्यक्रमात शिंदेंच्या नाराजीचा प्रत्यय आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे हे दोघंही एकमेकांना समोर आले. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला, पण दोघांमध्ये फारसा संवाद झालेला दिसला नाही. एरवी एकमेकांच्या बाजूला असताना हसत खेळत वावरणाऱ्या शिंदे आणि फडणवीसांची ही देहबोली बरंच काही सांगून जाणारी आहे, असा जाणकारांचा दावा आहे. त्यामुळे शिंदेंची नाराजी आणखी किती काळ टिकते, भाजप आणि फडणवीस ती नाराजी दूर करण्यात नेहमीप्रमाणे यशस्वी होणार का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. आणि मंडळी, एकनाथ शिंदेंच्या महाराष्ट्र भाजपवरच्या नाराजीचे पडसाद हे बिहार मंत्रिमंडळाच्या शपथविधीतही पाहायला मिळाले. नितीश कुमारांच्या शपथविधीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघही उपस्थित होते. पण या शपथविधी सोहळ्यासाठी जाता आणि येता नाही, शिंदे प्रवासात एकटेच असल्याची माहिती हाती आली आहे. शपथविधीच्या कार्यक्रमातही फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये फारसा मनमोकळा संवाद दिसून आला नाही. त्यामुळे अमित शहांना भेटल्यानंतर शिंदेंच्या पदरी फारसं काहीच पडलं नाही का, असा प्रश्न राजकीय निरीक्षकांना पडलाय.